बरं झालं तुम्ही आलात. मी निघालोच होतो. हो मला थोडा वेळ झाला यायला, पण तुम्ही बराच वेळ थांबला तिथे. ऍक्च्युली आजच काही मार्ग काढता आला तर बरं होईल या विचाराने थांबलो. एक विचारू, आर यू ओके? हो. नाही म्हणजे नेहमीसारखं वाटत नाही. सगळं ठीक आहे ना? तुमचा नक्की अपघातच झाला होता ना? हा म्हणजे अपघातच झाला होता. अपघात काय सांगून होत नाहीत. आपण बेसावध असतो, घडतात. बाय द वे, तुम्ही फोनवर बोलत होता. हो. बघा ना, मला कधी कधी गंमतच वाटते. कधी कधी आपण जो विचार करत असतो आपल्या आयुष्यात नेमक्या त्याच गोष्टी घडतात ना. म्हणजे तुमचं काम झालंय की नाही झालंय? तुम्ही फोनवर होतंय वाटतंय असं काहीतरी म्हणत होता. आता तुमच्या बोलण्यावर तसं वाटत नाहीये. हो, तुम्ही ते मला लोन बद्दल सांगितलं होतं ना, तर ओ येस येस, तुम्ही कधी सांगा, आपण प्रोसिजरला सुरुवात करूया. नाही ऍक्च्युली थँक्यू की तुम्ही एवढा मदतीचा हात पुढे केलात. पण माझं काम झालंय, म्हणजे होणार आहे. ओके गुड. तुमचं काम होतंय हे महत्वाचं. बाकी तुम्ही सगळं नीट बघितलंय ना? सगळं शहानिशा केलेली बरी. नाही मी व्यवस्थित विचारले त्यांना आणि जे काही डाऊट्स होते ना ते पण क्लिअर करून घेतलेत. पण तो माणूस विश्वासातला आहे ना? नाही, ह्या कामात भामटे भेटतात आणि माझं तर हे रोजचं काम आहे, सो आय नो. आणि तुम्हाला असं काय होऊ नये मला असंच वाटतंय. नाहीतर तुम्ही उगाच विचाराल की एवढा खोदून का विचारतोय मी. नाही हो, असं काही नाही वाटत आहे मला. उलट तुमचं बरोबर आहे. पण माझा एक जवळचा मित्र आहे वरद, त्यानेच माझी मदत केली आहे. त्याने आजपर्यंत प्रत्येक वेळेला माझी मदत केली आहे. आज पण तोच पाठीशी उभा राहिलाय. असा मित्र मिळायला खरंच नशीब लागतं. आता तुमचा मित्र वरद म्हणतोय तर नक्कीच ती व्यक्ती विश्वासातली असेल. वा, तू इथेस? आज तू किती टेन्शन मध्ये माहितीये का तुला? आणि तू इथे गप्पा मारत बसलीस. अगं आम्ही कामाचंच बोलत होतो. ती कामं आता उद्या कर, नाहीतर जेवणाच्या वेळी आत्याची बोलणी मला खावी लागतील. अप्पू ग, आत्याकडे जावं लागेल, बघते काय म्हणते. भेटू, चल. मी एवढी फिल्डिंग लावतोय आणि कुणीतरी ऐन वेळेला माझ्या फिल्डिंगची माती करते. वरद हा कुठून आला अचानक? माझ्या स्टोरीत नवीन कॅरेक्टर म्हणून तो ऍड झालाय का त्याच्या स्टोरीत मी आलोय? सॉरी, खरंच सॉरी. आत्या गडबडीत असले ना की मला भानच राहत नाही ग. मला फोन करायचा असतो तुला, पण मी एक फोन सुद्धा करता येत नाही तुला? बरं, मी आता एक जी गुड न्यूज देणार आहे त्याने कदाचित तुझा मूड ठीक होईल आणि तुझा राग पण विरघळेल. काय म्हणजे दिवसभर आज मी गडबडीत होते ना, कारण आपलं काम होतंय आत्या. काय? अगं काय सांगतेस काय? बरं झालं बाई, देवा तुझीच कृपा रे बाबा. किती चांगली गोष्ट झाली ग. मग बघ, गेला की नाही राग? अगं राग कसला? काय कसं काय जमलंय? किती दिवस होत नाहीये, आज कसं काय जमवलंस? वरदमुळे. अगं तो मला म्हणालाच होता की तू टेन्शन घेऊ नकोस, काहीतरी मार्ग नक्की निघेल. आणि बघ ना, त्याच्याच ओळखीतनं काम होतंय. चला बरं झालं बाई. किती टेन्शन घेतलं होतंस तू. आता तुला अगदी हलकं हलकं वाटेल. अरू, पण मला ना त्या राया जबडेची भीती वाटते ग. राया जबडे? नाही ग, तो बरा माणूस नाहीये, अतिशय वाईट आहे, राक्षस आहे तो, राक्षस. भेटला होता मला आज. आज? रस्त्याच्या मधोमध अगदी पुढ्यात गाडी येऊन थांबवली त्याने माझ्या, आणि जाताना धमकी देऊन पण गेला मला. काय? कुठे एकटी फिरत होतीस तू? लागलं वगैरे नाहीये ना? नाही, मला नाही लागलं, ठीक आहे मी. पण आता मला वेगळाच संशय येतोय. तन्मयचा पण ऍक्सिडेंट नसावा. कशावरून राया जबडेने त्याला पण एकट्यात गाठलं नसेल? तन्मय? तो कशाला त्याच्याशी असं वागेल? नाही ग नाही, कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ पडली असेल. असेल किंवा नसेलही. आत्या तो खोटा फूड इन्स्पेक्टर बनून आलेला ना.
राया जबडेला त्याचा बदला घ्यायचा असेल तर आपल्याला माहिती आहे ना तो कसा आहे, काहीही करू शकतो. तसं असेल ना तर आपल्याला जपायला हवं बरं का. ताई, तुझं ना मला एक कळत नाही. नाही म्हणजे टेन्शन असताना भूक लागत नाही हे मान्य आहे मला, पण आता काम झाले तरी भूक नाही लागत आहे का तुला? काय चला 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 पण तयारी करूया या. आरोही काम झालं असं कन्फर्म म्हणाली की होईल असं आधांतरी बोलली? ती भेटली तेव्हा खूप खुश वाटली. म्हणजे खरंच तिचं काम झालं असेल का? पण म्हणजे आग्र्याचा पत्ता कट कायमचा? नाही 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 नाही, मी तसं नाही होऊ देणार. माझा पूर्ण विश्वास होता की तू माझ्या मदतीला नक्की धावून येशील. काल एक पॉझिटिव्ह गोष्ट घडली आहे आणि मला असं वाटतंय की अख्खं जग माझ्या पाठीशी उभं आहे आता आणि सगळं नीट होणार आहे आता. आज जाते मी बँकेत. माझ्या कामात मला यश मिळू दे आणि फक्त माझ्यासाठी नाही, आपल्या आग्रह मधल्या सगळ्यांसाठी. नक्की देणार तो यश, नक्की देणार. तू एवढी मेहनत करतेस, खरेपणानं काम करतेस, मनापासून हाक मारतेस ना, मग तो ऐकणारच. आणि तुझे इतके आशीर्वाद पण आहेत ना, एवढ्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत माझ्या पाठीशी. बस 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 बस, मनात आता कोणतीही शंका नकोय. बिनधास्तपणाने जा, आज काम नक्की होणार. तसंच व्हायला हवं. आता थेट हर्सुल गावाची ब्रांच गाठते. इतकी धावपळ चालू आहे तुझी, पण तुझ्या लक्षात नसलं तरी माझ्या लक्षात आहे. काय? उद्या शनिवार आहे, म्हणजे तुझा गाणं ऐकण्याचा दिवस. डोक्यामध्ये अगदी फिट्ट बसलेलं आहे. आजपर्यंत एक शनिवार सुद्धा चुकवलेला नाहीयेस तू. हो ना, कारण ते एकच विरंगुळ्याचं ठिकाण आहे ग माझ्यासाठी. असं बाकी कुठे मन रमतच नाही आत्या. काय गातात माहितीये मकरंजी. आत्या तू त्यांचं गाणं ऐकलं पाहिजेस. एकदा तू चल माझ्या बरोबर. नक्की ये. आत्या, मंत्रमुग्ध हा शब्द आपण किती वेळा ऐकलाय ना, पण त्याचा खरा अर्थ अनुभवायचा असेल ना तर मकरंजींचं गाणं ऐकलंच पाहिजे. काय गातात माहितीये. बसल्या ठिकाणी ना आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात. आजचं काम झाल्याचा आनंद आणि तो साजरा करण्यासाठी उद्या मकरंजींचं गाणं म्हणजे दुग्ध शर्करा योगच झाला ना. कधी कधी मला असं वाटतं की मला गाता आला असतं तर किती बरं झालं असतं ना. मग एखाद्या गाणाऱ्या मुलाशीच लग्न कर. गोड गोजिरी लाज लाजरी आमची आरू होणार नवरी. त्या काय तू पण. हे का भाऊ, हे नवीन मेंबर का? हो तसंच समजा. हे गणोरकर काका, ताईच्या विश्वासातल्या माणसांपैकी एक. हो गणवरकर काका, ओळखलत का? एक मिनिट हा. आपण आग्रहावर भेटलो होतो बरोबर? अगदी बरोबर ओळखलत. काय आहे, कामाच्या निमित्तानं अनेक लोकांच्या भेटीगाठी होतात, अनेक चेहरे डोळ्यासमोरून जातात, त्यामुळे पटकन ओळखता येत नाही. अहो सॉरी काय त्यात, चालायचंच. प्रोफेशनल हजार्ड हा, म्हणजे त्या त्या व्यवसायाचे दुष्परिणाम. खरंय. मी चेहरे ओळखत नसलो तरी माणूस मात्र बरोबर ओळखतो.
तुझं काम होणार, मी दिलेलं दही कामी येणार. हो, प्रत्येक सदिच्छा महत्वाची आहे माझ्यासाठी आता. अगं ताकद दह्यात नाहीये, तुझ्या कष्टात आहे. वरद कुठे? तो भेटतोय मला शालिमार चौकात, तिकडनं एकत्र जाऊ. हा तरीच म्हंटल मी, तो कसा नाहीये. तो कधी तुला एकटं पाडू देणार नाही. हा हो येते. हा अरे गणोरकर काका, इतक्यात आला तुम्ही आणि तुम्ही एकत्र? अरोई या बघ, या रिकाम्या पिशव्या, अगं सगळा माल संपला आणि तोही विक्रमी वेळेत. अजून काय पाहिजे आपल्याला? अरे असं कसं झालं? पापड लोणच्यांना एवढी मागणी आली, तेही एका दिवसात? नाही म्हणजे तसं झालं असेल तर खूप चांगलंच आहे, पण तुम्ही हे जमवलं कसं? अगं मी कुठून जमून आणणार? त्या प्रॉफिटचं श्रेय माझं नाहीये, म्हणजे या तन्मयचं. काय? मी नाहीच म्हटलं त्याला, पण त्याने मदत केली. थकलोही होतो आणि खांद्यावरचा भारी हलका झाला. हो काका, तुम्हाला जमणार नव्हतं तर एक दिवस सुट्टी घ्यायची, आराम करायचा ना. मी केलं असतं. आणि तुम्ही पण हे सगळं का केलं? अहो मी आग्रहचा ग्राहक आहे, हवं तर फॅन म्हणा. हे सगळं असं स्मूथली चालू राहिलं पाहिजे म्हणून होईल तितकं, जमेल तितकं करतोय. तरी फार काय करता आलं नाही, तीच एक खंत राहिली. अरे खंत कसली त्यात? एवढा सगळा माल संपवलास, मला तर तुझं कौतुक वाटतंय. तुम्ही काय एवढा त्रास करून घेतलात? अहो त्रास कसला, ऍक्च्युली खरं सांगायचं तर ह्या आधी मी असंच काम करायचो. मी दारोदारी जाऊन प्रोडक्ट्स विकायचो. तर म्हंटल बघूया प्रॅक्टिस आहे की नाही. एक मिनिट. हा वरद, हा सॉरी सॉरी सॉरी, निघते 10 मिनिटात पोहोचते. तुम्ही प्रत्यक्षच येऊन भेटेन म्हणालात ते एक बरं झालं. काय मला ना आता एक एक गोष्टी मार्गी लावायच्या आहेत. तन्मयचं लग्न झालं की एका जबाबदारीतून मोकळी होईन मी. शिवलकरांनी तुमचं नाव सांगितलं होतं म्हणून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. तुम्ही अगदी योग्य वेळी योग्य व्यक्तीला भेटलात. अहो शिवलकरांच्या भाचीचं लग्न मीच जुळवलं. हो, चांगलं मिळालं मुलीला स्थळ. आयुष्याचं अगदी भलं होईल तिच्या. आतापर्यंत अशी कितीतरी लग्न मी जुळवली. म्हणजे मला आता तन्मयच्या लग्नाची काळजी करण्याचं कारण नाही. अजिबात काळजी करू नका. तुम्ही दिलेली तुमच्या मुलाची सगळी माहिती मी वाचते आणि सुयोग्य स्थळ सुचवते. बरं मी काही फोटोज आणले, ते तुम्ही बघून घ्या. नको, फोटो बघण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही. काय? अहो इतकी वर्ष मी काम करते पण असं कोणीच कधी बोललं नाही. अहो लोक फोटो बघायला एवढे प्रचंड उत्सुक असतात आणि तुम्ही सरळ फोटो. सगळेजण एका ठराविक वयात आपल्या मुलाचं लग्न करतात, तसंच मी माझ्या मुलाचं लग्न करतेय. पण सगळे ज्या विचारांनी लग्न करतात तेच मीही केलं पाहिजे असं नाही ना. तुमच्या काही अपेक्षा नाही? म्हणजे तुमच्या बोलण्यावरून मला असं कळतंय की तुमच्या काही जास्तीच्या मागण्या असतील. नाही तसं काय असेल तर सांगा स्पष्ट, म्हणजे त्याप्रमाणे स्थळ बघायला, नाही का? स्पष्टच सांगते, मला फोटो नको, पासबुक दाखवा मुलीचं. काय? मुलगी नाकी डोळे नीटच असल्याशी कारण, बाकी तिच्या रूपाशी मला काही देणं घेणं नाहीये. माझा संबंध आहे तो रुपयांशी. तिचा बँक बॅलन्स किती आहे एवढं कळलं म्हणजे झालं. मला पैसेवालं घर पाहिजे. हा म्हणजे सरळ सरळ तुम्हाला हुंडा हवाय असं सांगा ना. माझी हुंड्याची अपेक्षा आहे असं तुम्हाला वाटतंय ना? तसं काही नाहीये. माझा मुलगा मेहनती आहे, धडपड करतोय तो. पण माझं काय, मी आज आहे उद्या नाही आणि माझ्या नंतर कुणाचाही आधार नाहीये. म्हणूनच त्याची आर्थिक बाजू भक्कम आणि स्थिर असेल तर मग त्यांच्या भावी संसाराची फरफट होणार नाही. मी बघते अशी मुलगी, पण सबनीसबाई, आपल्या मुलीचं लग्न ठरवताना ती सुस्थळी पडावी असंच सगळ्या आई वडिलांना वाटतं ना. मग माझा मुलगाही सुस्थळी पडावा
असं मला वाटलं तर त्यात काय चूक आहे. माझं ठरलंय, मला पैसेवालंच घर पाहिजे. थोडं कठीण आहे पण अशक्य नाहीये. अहो आजकाल हुंडा द्यायला कोणी तयार होत नाही ना. मुली जागरूक झाल्यात आता. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला हुंडा नकोच आहे. हुंडा मागतच नाहीये मी. हा माझ्या मुलाचा इन्शुरन्स आहे असं समजा. मला त्याचं आयुष्य सुरक्षित करायचं. त्याचं झालं म्हणजे तिचंही होईलच की. कारण पैशाने पैसा जोडला जातो आणि नाती सुद्धा. भावना वगैरे सगळं झूट असतं. मला एकही रुपया नको. लग्नात फक्त नारळ आणि मुलगी एवढंच हवंय मला. पण तिचं बँकबुक भरलेलं पाहिजे त्यांच्या भावी संसारासाठी. ओह अच्छा, आत्ता माझ्या लक्षात आलं तुमचं म्हणणं. आणि तुम्हाला कसं स्थळ हवंय तेही क्लिअर झालं. ठीक आहे, मी कळवते तुम्हाला. निघू या. आपली माणसं ना त्या पोराला शोधतात. दिसल तिथं हाणतील त्याला. आणि जेव्हा दिसला तेव्हा काय केलं? आपण रेडी नव्हतो रे सेठ. आयुष्यभर चिटिंग 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 करून खेळला ना, त्याचा हा परिणाम. अरे तो एकटा सुटला पण आपली माणसं हात हलवत परत आली, मान खाली घालून परत आली. हे काय आपल्याला पटलेलं नाही. बांगड्या बरा बांगड्या. नाही सेठ, पण आता मारू ना. एक सुपारी दोनदा फोडणार का तुम्ही? हा, अरे तो एकटाच होता आणि आपली एवढी माणसं मारलत तुम्ही, पण अद्दल घडवली नाही. शेठ परत आता आपल्या वाट्याला येणारच नाही ना. आणि आला तर सांगून येणार आहे तू. हा मग आता तुम्हीच सांगा मी काय करू. ते पण मीच सांगायचं. धर. हे त्याला अशी फुल्ली मारायची. हे मार करणे तिच्या नाही. ती पोरगी. गाडी खाली आली असती ना तर बेस्ट झालं असत. आता भेटली का खपली. जाग्या, तू कधी गांडुळावर मीठ टाकून बघितलेस कसा तडपडतो तो? मजा येते. तिचा बाप पण तसाच मेला. तर पोरीला पण तसंच लाचार करून मारायचं. तसाच तिला मारताना पाहायचंय मला. तसं तिला अजून बरंच काय पाहायचंय. हो.